कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला कुणी कितीही मागितलं तरी द्यायच्या नसतात? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घड्याळ. आपण वापरलेली घड्याळ कधीही कुणाला देऊ नये. असं म्हणतात की समोरच्यावर खराब वेळ येते, एक तर आपलं नशीब बिघडतं. वेळ पाहण्यासाठी प्रत्येकजण घड्याळ वापरतं. तुमचे चांगले वाईट दोन्ही काळ घड्याळाशीच जोडलेले असतात. वास्तुशास्त्र सांगतं की तुम्ही कोणाला घड्याळ भेट म्हणूनही देऊ नका किंवा तुमची घड्याळ वापरायला सुद्धा देऊ नका. याचा नकारात्मक परिणाम तुमच्या भाग्यावर होतो. याशिवाय जेव्हा तुम्ही एखाद्याला बंद घड्याळ गिफ्ट करता तेव्हा समोरच्याची वेळसुद्धा खराब होते आणि बघा त्याचा परिणाम आपल्यावर सुद्धा होतो. त्याचबरोबर दूध, दही संध्याकाळच्या वेळी तर चुकूनही ह्या वस्तू कुणाला देऊ नये. दुधाचा संबंध थेट चंद्र आणि लक्ष्मीनारायण यांच्याशी आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी दूध आणि दुधाशी बनलेला कुठलाही पदार्थ कुणालाही उसना पण देऊ नका आणि दानही देऊ नका. त्याचबरोबर बघा शिळं अन्न. शिळं अन्न गरजू व्यक्तींना दान करणं खूप चांगली गोष्ट आहे, पण शिळं अन्न कुणालाही दान करायचं नाही. असं केलं तर तुम्हाला त्याचं जास्त पाप लागेल. त्याचबरोबर बघा पेन. पेन ही अशी एक महत्त्वाची वस्तू आहे, जेव्हा आपल्याकडे नसते ना तेव्हा आपण विचार न करता एखाद्याला म्हणतो की 1 मिनिट पेन द्या. ज्योतिषशास्त्रानुसार कोणाचाही पेन घेणं खूप चुकीचं आहे. यामुळे आपल्या स्वतःच्या जीवनाची जी प्रगती आहे ना ती मंदावत असते. धार्मिक श्रद्धेनुसार चित्रगुप्त जीवनातील अडचणी आणि सुखे आपल्या लेखणीने लिहितात. त्यामुळे बघा आपला पेन कधीही कुणाला देऊ नये आणि कुणाचा पेन आपण घेऊ सुद्धा नये असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्याचबरोबर बघा हळद. हळद आपल्याकडे खूप महत्त्वाची आहे. हळदीला पूजा आणि लग्नापासून अनेक कामांमध्ये शुभ मानलं जातं, कारण हळदीचा संबंध थेट गुरूशी आहे. असं म्हणतात हळद अन्नाची चव, रंग वाढवते. हळद देखील कुणाला उधार देऊ नये. यामुळे आर्थिक चणचण, शिक्षणाचा अभाव, लग्नकार्यात अडथळे येणे अशा समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवू शकतात. त्याचबरोबर केवळ ज्योतिषशास्त्रातच नाही तर वैद्यकशास्त्रातही सांगितलेलं आहे की इतरांचे कपडे वापरू नका. असे सांगितले आहे की दुसऱ्याचे जुने कपडे घातले तर नशीब तुम्हाला साथ देणार नाही असं म्हणतात. वैद्यकीय कारणसुद्धा आरोग्याशी संबंधित आहे. हे बघा कपडे दान करणं ही वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला मी सांगते, कपडे दान जरी तुम्ही करत असाल ना तर तुमचे कपडे तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवूनच ते दान करा. आता आपण ह्याबद्दल जी बोलतो की आपण जसं एकमेकांना म्हणतो ना, तुम्ही मित्रमैत्रिणी किंवा शेजारी तुझे कपडे मला दे, माझे कपडे तू घे, तर ह्या कपड्यांच्या अदलाबदला कधीच करू नका, कारण कपड्यात सर्वात जास्त नकारात्मकता असते. जर तुम्ही कोणाचे कपडे घातले तर तुमच्यात देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणाला कपडे उधार म्हणजे हेच, तुझं मला घालायला दे, माझं तुला घे, असं तुम्ही करू नका. त्याचबरोबर बघा मीठ सूर्यास्तानंतर आजूबाजूनं कुणीही मीठ मागायला आलं ना स्पष्ट नकार द्यायचा, कारण सूर्यास्तानंतर एखाद्याला मीठ उधार दिल्यानं धनहानी होते असं सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे जेवणात मीठ योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे स्वयंपाकातही मीठ असणे आवश्यक आहे. स्वयंपाकघरातून मीठ संपल्याने कुटुंबाला त्रास होऊ शकतो, म्हणून स्वयंपाकघरात मीठ कधीही संपू देऊ नका. एखाद्या व्यक्तीला मिठाची जास्तच गरज असेल तर तुम्ही त्याच्याकडून काही पैसे किंवा काही नाणे त्या मिठाच्या बदल्यामध्ये घ्यायला पाहिजे. मीठ कधीही तसं कुणाला देऊ नये. त्याचबरोबर बघा अंगठी. कुणाची अंगठी कुठल्याही धातूची असू द्यात, ती अंगठी तुम्ही घालायची नाही. कुणाची अंगठी मागून घातल्याने ग्रहदोष निर्माण होतात असं देखील सांगितलं आहे. त्यामुळे कुणालाही असं म्हणायचं नाही की तुझी अंगठी मी आज घालते. त्याचबरोबर मी तुम्हाला घड्याळाचं सांगितलेलंच आहे की घड्याळ कधीही कुणाला देऊ नका. घड्याळ कुणाला देऊ नका आणि कुणाचं घड्याळ आपण घालूही नका. कुठल्याही व्यक्तीचं जे नशीब आहे ना ते त्याच्या घड्याळाशी संबंधित असते. त्यामुळे घड्याळसुद्धा कुणाचं घालायचं नाही. त्याचबरोबर बघा चपलीचंही असं होतं ना की दे तुझी चप्पल छान आहे मी घालते, असं अजिबात करू नका. धार्मिक मान्यतेनुसार शनीचा वास पायात असतो. त्यामुळे जर तुम्ही कोणाची चप्पल पायात घातली तर दारिद्र्य वाढू शकतं. त्यामुळे कोणाचीही चप्पल
15 मिनिटासाठी काय 5 मिनिटासाठी सुद्धा घालू नका. त्याचबरोबर केरसुणी म्हणजे झाडू, ज्याने आपण झाडत असतो, ती सुद्धा कुणाला द्यायची नाही. कुणी कितीही मागितलं तरी केरसुणी कुणालाही उसनी द्यायची नसते. बघा, केरसुणी तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता, पण केरसुणीचं दान हे नेहमी गुप्तदान असावं. कुणाला सांगून तुम्ही ते दान करायचं नसतं. तुम्ही जाऊन मंदिरामध्ये फक्त आणि किती केरसुणी दान करताना जी केरसुणी तुम्ही दान करणार आहात, ती केरसुणीसुद्धा नवीनच असायला हवी. त्याशिवाय त्या व्यतिरिक्त कधीही कुणाला केरसुणी म्हणजेच आपला झाडू कधीही देऊ नये, कारण ते लक्ष्मीचं प्रतीक असतं. जे लोक वास्तुशास्त्र शास्त्र हे मांडतात त्यांनी ह्या गोष्टींचं अवश्य पालन करावं. ज्यांना पटत नाही त्यांनी करू नये.